नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयामध्ये तुमचं स्वागत आहे। या विषयामधला पाठ क्रमांक 5 अणूचे अंतरंग आपण सुरू केलेला होता आणि त्यामधील समस्थानिकी हा घटक आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला होता। समस्थानिक म्हणजे काय आणि त्यांची उदाहरणंही पाहिलेली होती। तर थोडक्यामध्ये समस्थानिक म्हणजे काय, तर निसर्गामध्ये काही मूलद्रव्यांचे अणुअंक समान अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असे अणू असतात आणि एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूला समस्थानिक असे म्हणतात। बघा, तर काय आहे, मूलद्रव्य एकच, मूलद्रव्य एक म्हटल्यानंतर त्याचा अणुअंक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असलेली जी काही अणू असतात त्यांना समस्थानिक असं म्हणतात। उदाहरण बघा, इथं हे C12 C13 आणि C14 C म्हणजे कार्बन हे एकच मूलद्रव्य आहेत, बरोबर। यांचे अणुअंक समान आहेत, किती आहेत ते 6 6 6 आहेत, बरोबर। पण त्याचे अणुवस्तुमानांक कसे आहेत, भिन्न आहेत। एकाचा 12 आहे, एकाचा 13 आहे आणि एकाचा 14 आहे, बरोबर। म्हणजे अणुअंक सारखाच पण अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असे एकाच मूलद्रव्याचे जे काय अणू असतात अशा अणूंना समस्थानिक असं म्हटलं जातं। पहा, तर हे एकच मूलद्रव्य आहे, याचे अणुअंक सारखेच आहेत। पहा, याचा पण सारखाच आहे आणि याचा पण सारखाच आहे, पण याचा अणुवस्तुमानांक 12 आहे, याचा 13 आहे आणि याचा 14 आहे। मग या सर्वांना काय म्हणायचं, समस्थानिक म्हणायचं। एकच मूलद्रव्य आहे, भिन्न अणुवस्तुमानांक असलेले हे जे काय अणू आहेत या अणूंना समस्थानिक असं म्हटलं जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, या समस्थानिकांचे काही उपयोग आहेत। पहा, काय आहेत, उपयोग आहेत। आता ते कोणते उपयोग आहेत ते आता आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे। पहा, आता याचा जो पहिला उपयोग आहे, किरणोत्सारी असतात। पहा, समस्थानिक कशी असतात, किरणोत्सारी म्हणजे त्याच्यातून काय होतात, पहा, किरण बाहेर पडतात। ही समस्थानिक कशी असतात, किरणोत्सारी असतात आणि त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो। तर विविध क्षेत्र कोणती आहेत, तर त्याच्यामध्ये एक आहे औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यक क्षेत्र म्हणजे डॉक्टर आणि संशोधन क्षेत्र। या सर्व क्षेत्रांमध्ये ही जी काही मूलद्रव्यांची किरणोत्सारी समस्थानिक असतात यांचा उपयोग केला जातो। आता याच्यामध्ये सुरुवातीला जे समस्थानिक आहे ते आहे युरेनियम 235। पहा, कोणतं, युरेनियम 235। तर हे जे युरेनियम 235 समस्थानिक आहे याचा उपयोग कुठं केला जातो, तर
केंद्रकीय विखंडन आणि वीज निर्मिती, म्हणजे याचं केंद्रकीय विखंडन करून त्यापासून वीज निर्मिती केली जाते, ते आपण पुढच्या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचं जे समस्थानिक आहे ते आहे कोबाल्ट 60. कोणता आहे? कोबाल्ट 60 हे समस्थानिक आहे. त्याच्या अगोदर आपण पाहिलं युरेनियम 235. आता हे कोणतं आहे? कोबाल्ट 60. आता याचा उपयोग कुठं केला जातो पहा, तर कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये केला जातो. कॅन्सरसारखा जो प्राणघातक आजार आहे, या आजारावरील जे काही वैद्यकीय उपचार असतात, या वैद्यकीय उपचारामध्ये कोबाल्ट 60 हे जे काही समस्थानिक आहे याचा उपयोग केला जातो. म्हणजे थोडक्यात काय, कॅन्सरवरील इलाज करण्यासाठी कोबाल्ट 60 हे समस्थानिक वापरलं जातं. तर त्याच्या पुढचं जे समस्थानिक आहे ते आहे आयोडीन 131. हे आयोडीन 131 हे समस्थानिक कशासाठी वापरलं जातं, तर गॉयटर हा जो काही थायरॉईड ग्रंथीचा आजार आहे, या थायरॉईड ग्रंथीच्या आजारासाठी हे आयोडीन 131 समस्थानिक वापरलं जातं. त्या पुढचं जे समस्थानिक आहे ते आहे सोडियम 24. आता हे जे सोडियम 24 समस्थानिक आहे, याचा उपयोग जमिनीखालून गेलेले जे काही नळ आहेत, हे जे जमिनीखालून गेलेले जे काही नळ आहेत, या नळामध्ये असणाऱ्या ज्या काही चिरा आहेत, या चिरा शोधण्यासाठी हे जे किरणोत्सारी समस्थानिक आहे सोडियम 24, याचा उपयोग केला जातो. त्यानंतर अन्न पदार्थाचे सूक्ष्म जीवाणूंपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. पहा, जे अन्न पदार्थ असतात, जे पॅकिंगमधले असतात पहा, तर ते जास्त काळ टिकतात. का टिकतात, तर त्यांचं परिरक्षण केलेलं असतं. काय? प्रिझर्व केलेले असतात, परिरक्षण, आणि त्यामुळे ते जास्त काळ टिकतात पहा. आणि त्यासाठी किरणोत्सारी जी मूलद्रव्ये आहेत, त्यांची जी काही समस्थानिक आहेत त्यांचा उपयोग केला जातो. आणि शेवटचं जे समस्थानिक आहे C14, या C14 या समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी, जीवाश्म म्हणजे जे जमिनीमध्ये गाडलेलं असतं पहा, म्हणजे एखादा सांगाडा सापडला पहा जमिनीखाली, तर तो सांगाडा एखाद्या सजीवाचा असेल, तो किती जुना आहे, त्याचं वय किती असावं, हे वय ठरवण्यासाठी हे जे C14 समस्थानिक आहे, या C14 या समस्थानिकाचा उपयोग केला जातो. समस्थानिक म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू असतात पहा. सोडियमचे 2-3 असतात, कोबाल्ट, युरेनियम, आयोडीन. पहा, ही सगळी समस्थानिकं म्हणजे काय आहेत, तर हे जे कोबाल्ट नावाचं किंवा आयोडीन नावाचं किंवा सोडियम नावाचं किंवा कार्बन नावाचं जे काही मूलद्रव्य आहे, त्याच मूलद्रव्याचे अणू आहेत, पण त्यांच्या अणुवस्तुमानांक कसे असतात, भिन्न असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला समस्थानिकांचे उपयोग लिहा असा प्रश्न विचारला जातो.
घरी समस्थानिकांचे उपयोग हे 6 आहेत. ते 6 वहीमध्ये लिहून काढायचे आहेत पहा आणि पाठ करायचे आहेत. आता याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे पहा अणुभट्टी. कोणता आहे? अणुभट्टी. न्यूक्लिअर रिॲक्टर, त्याला अणुभट्टी असं म्हटलं जातं. आता ह्या अणुभट्टीमध्ये काय काम चालतं ते आता आपल्याला पाहायचं आहे. हे अणुभट्टी काय करते किंवा अणुभट्टी कशाला म्हणायचं, तर अणु ऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र. ज्या अणुभट्टीचा उपयोग कशासाठी केला जातो, तर वीज निर्माण करण्यासाठी केला जातो पहा. आता ही अणुभट्टीमध्ये वीज कशी निर्माण केली जाते, तर ही जी काय अणुऊर्जा आहे जी अणुइंधनापासून मिळवली जाते, त्या अणुऊर्जेच्या साहाय्याने पाणी तापवलं जातं. पाण्यापासून वाफ तयार केली जाते. या वाफेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं आणि मग त्याला जनित्र जोडलेला असतो, म्हणजे जनरेटर जोडलेला असतो आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती वीज निर्माण होते. अणुभट्टी कशासाठी, तर वीज निर्माण करण्यासाठी. एवढं लक्षात ठेवायचं बा. तर अणुभट्टीमध्ये काय तयार केली जाते, वीज तयार केली जाते. काय तयार केली जाते, वीज निर्मिती करण्याचं यंत्र म्हणजे अणुभट्टी. लक्षात ठेवायचं. आता ही वीज कशी तयार केली जाते पहा, तर अणुभट्टीमध्ये जे काय अणुइंधन आहे, अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया, कोणती, केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणूमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. या अणुभट्टीमध्ये मुख्यतः काय केलं जातं, जे अणुइंधन आहे, जे युरेनियम, हे जे अणुइंधन आहे ना, हे आपल्या भारताला तयार करता येत नाही पहा, हे आयात करावं लागतं अणुइंधन. ते अमेरिकेकडून आपण अणुइंधन आयात करतो, त्यासाठी एक अणुइंधन एक कायदा पण झालेला आहे पहा. तर या अणुइंधनावर, अणुइंधन कोणतं आहे, युरेनियम 235. आपल्याला इंधन माहिती आहे पहा, खेडेगावामध्ये लाकूड असेल, गोवऱ्या असतील, याचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. जी वाहनं असतात दुचाकी किंवा चारचाकी, त्याच्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, यासारख्या इंधनांचा वापर केला जातो. पण हे जे अणुइंधन आहे, हे अणुइंधन अणुभट्टीमध्ये वापरलं जातं आणि त्यातील ऊर्जेपासून पाणी तापवून वीज निर्माण केली जाते पहा. तर आता त्यामधील जी काय अणुइंधनामधील जी काय ऊर्जा आहे, ती ऊर्जा कशी मिळवली जाते, तर केंद्रकीय अभिक्रिया घडवून त्यापासून अणुऊर्जा काय केली जाते, मिळवली जाते. आता त्यासाठी इथं एक आकृती दिलेली आहे पहा, दिसते. हे युरेनियम 235, हे युरेनियम 235 हे समस्थानिक आहे, बरोबर. आता याच्यावरती इथं तुम्हाला दिसेल पहा, हे युरेनियम 235 आहे, बरोबर. आणि याच्यावरती कशाचा मारा केलेला आहे पहा, न्यूट्रॉनचा मारा केलेला आहे, बरोबर. आता न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर याचं काय होतं, हे केंद्रक आहे, याचं विखंडन होतं. विखंडन होतं म्हणजे त्याचे काय होतात, 2 भाग होतात. इथं दाखवले पहा, हे न्यूट्रॉन आहे,
या न्यूट्रॉनचा मारा कशावरती केला? युरेनियम 235 या समस्थानिकावरती किंवा मूलद्रव्यावरती केला. त्यातून काय तयार झालं तर याचं केंद्रकीय विखंडन झालं. पहा हे असं, आणि केंद्रकीय विखंडन झाल्यानंतर त्यामधून दोन वेगवेगळ्या मूलद्रव्याची केंद्रक इथं आपण पाहतोय. पहा हे क्रिप्टॉन आहे आणि इथं खाली हे क्रिप्टॉन आणि बेरियम. हे क्रिप्टॉन इथं 92 दिसतंय. पहा क्रिप्टॉन 92 आणि इथं हे बेरियम 141 अशी ही दोन मूलद्रव्ये तयार झालेली आहेत. आणि इथं ही जी दिसते तुम्हाला ही मोठ्या प्रमाणामध्ये अशी ही ऊर्जा निर्माण झालेली आहे. आणि इथं तुम्हाला दिसतंय पहा, हा एक न्यूट्रॉन, हा एक न्यूट्रॉन आणि हा एक न्यूट्रॉन, असे 3 न्यूट्रॉन तयार झालेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावरती काय झाले? ऊर्जा निर्माण झालेली आहे. म्हणजे केंद्रकीय अभिक्रिया आहे. पहा युरेनियम 235 या समस्थानिकांच्या केंद्रकाचे विखंडन होऊन, हे जे समस्थानिक आहे या समस्थानिकाचं विखंडन होऊन त्यामधून क्रिप्टॉन 92 इथं कर्सरच्या सहाय्याने दाखवतोय. पहा आणि बेरियम 141 इथं या कर्सरच्या सहाय्याने दाखवतोय. हे वेगळी दोन मूलद्रव्याची केंद्रकं तयार झालेली आहेत. पहा म्हणजे हे क्रिप्टॉनचं केंद्रक आहे आणि हे बेरियमचं केंद्रक आहे. त्यानंतर 2 ते 3 न्यूट्रॉन तयार झालेले आहेत. पहा हे 2 ते 3 काय आहेत? न्यूट्रॉन तयार झालेले आहेत. बरोबर. तर अशी ही केंद्रकीय विखंडनाची प्रक्रिया घडवून आणली जाते. आणि मध्यभागी इथं दिसतं हे मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा मुक्त होते आणि या ऊर्जेचा उपयोग करून वीज निर्माण केली जाते. तर ही अशी काय आहे? केंद्रकीय विखंडनाची प्रक्रिया आहे. आता पुन्हा इथं हे जे तयार झालेले आहेत की नाही, हा एक न्यूट्रॉन, हा एक न्यूट्रॉन आणि हा एक न्यूट्रॉन. आता हे न्यूट्रॉन पुन्हा काय करतात? पहा ते आणखीन याच्यावरती हे दिसतंय युरेनियम 235 अशी वेगवेगळी असतात. पहा पुन्हा या युरेनियम 235 म्हणजे या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर हा एक यांची गती कमी केल्यानंतर पुन्हा हे युरेनियम 235 हे जे समस्थानिक आहे या समस्थानिकांचं काय करतात? केंद्रकीय विखंडन घडवून आणतात. आणि अशा प्रकारे ही चेन अशी सुरू राहते. पहा आणि मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रकातून ऊर्जा निर्माण होते. आणि हा विस्फोट टाळण्यासाठी, पहा हे स्फोटक आहे, अणुबॉम्ब तयार करण्यासाठी हेच वापरतात. पण याचा स्फोट होऊ नये, विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवली जाते. ही जी अभिक्रिया आहे याच्यावर कंट्रोल असतो. कंट्रोल जर नाही ठेवता आला तर याचा स्फोट होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना घडून येते. आणि यासाठी अणुभट्टीमध्ये ही जी शृंखला अभिक्रिया म्हणायचं, ही शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग आणि संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. म्हणजे न्यूट्रॉनची काही संख्या आहे, हे न्यूट्रॉन तयार जेवढे होतील ना, पुन्हा हे युरेनियम 235 वर मारा करणार आणि पुन्हा हे सतत प्रचंड प्रमाणात घडत राहतं. आणि हे नियंत्रित करण्यासाठी काय केलं जातं तर या अणुभट्टीमध्ये काही मंदक आणि काही नियंत्रक असतात. पहा कोण असतात? काही मंदक तर काही नियंत्रक असतात. इथं मी दाखवतोय. पहा ठीक आहे. हे बघा मंदक,
हा काय करणार आहे आणि हा काय करणार आहे. हा मंदक म्हणजे हा काय करतो, न्यूट्रॉनचा वेग मंद करतो. काय करतो, न्यूट्रॉनचा वेग. कारण ती जी शृंखला चालू आहे, ती जी काही प्रक्रिया चालू आहे युरेनियम 235चं विखंडन करण्याची, ही नियंत्रित ठेवण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग कमी करावा लागतो आणि ते काम कोण करतं, मंदक करतो. आता या ठिकाणी जो मंदक आहे, मंदक म्हणून कुणाचा उपयोग केला जातो, तर ग्रॅफाईट आणि जड पाणी याचा उपयोग केला जातो. आपल्याकडे एखादं वाहन असतं पहा, बरोबर. आता त्या वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा लागतो. सतत वेग वाढला तर दुर्घटना होऊ शकते ना, ॲक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो, माणसं मृत्युमुखी पुढे पडू शकतात. त्यासाठी त्याचा वेगावरती काय असतो, कंट्रोल असतो. आणि त्या वेगाचा कंट्रोल कसा केला जातो, तर ब्रेक असतील, ॲक्सिलेटर असेल, गिअर असतील, या सर्वांचा वापर करून वेग काय केला जातो, नियंत्रित केला जातो आणि प्रवास आपला घडवून आणला जातो. तसंच ही केंद्रकीय विखंडन प्रक्रिया आहे ना, ही व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मंदकाची आवश्यकता असते. आणि मंदक म्हणून कोण काम करतं, तर ग्रॅफाईट किंवा जे जड पाणी, हार्ड वॉटर, तर याचा मंदक म्हणून वापर केला जातो. ते काय करतात, न्यूट्रॉनचा वेग कमी करतात आणि ही जी काही अभिक्रिया घडत असते केंद्रकीय विखंडनाची, ती नियंत्रित ठेवली जाते. आणि दुसरं आहे नियंत्रक. पहा, आता हा काय करतो, नियंत्रक काय करतो, तर न्यूट्रॉनची संख्या कमी करतो. काय करतो, नियंत्रण करतो. संख्या काय करतो, कमी करतो. कुणाची संख्या कमी करतोय, तर न्यूट्रॉनची संख्या हा काय करतो, कमी करतो. कशी करतो, हे जे नियंत्रक म्हणून कोण काम करतात इथं मी दाखवतोय पहा. हा एक आहे बोरॉन आहे, कॅडमियम आहे आणि बेरिलियम आहे. हे जे आहेत तिघंजणं, हे काय करतात, नियंत्रकाची भूमिका करतात. म्हणजे हे काय करतात, जे न्यूट्रॉन आहेत ते न्यूट्रॉन काय करतात, शोषून घेतात. नियंत्रक म्हणून कोण काम करतं इथं, बोरॉन. हे बाणाच्या सहाय्याने दाखवतो पहा. हा बोरॉन, हा कॅडमियम आणि हा बेरिलियम. हे काय करतात, नियंत्रक म्हणून काम करतात. तर नियंत्रक म्हणून नक्की काय काम करतात, तर न्यूट्रॉन शोषून घेतात, त्यांची संख्या काय करतात, कमी करतात. म्हणजे संचलक आणि नियंत्रक या दोघांचा वापर करून ही जी काही शृंखला अभिक्रिया आहे ती नियंत्रित केली जाते. आता विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली जी काय उष्णता आहे, या उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते आणि या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साहाय्याने टर्बाईन चालवलं जातं आणि वीज निर्माण केली जाते. तर आपल्या देशामध्ये, भारतामध्ये 8 ठिकाणी अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. किती, 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहे. अप्सरा ही पहिली अणुभट्टी आहे पहा, आणि ती 1956 रोजी 4 ऑगस्ट कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आता भारतामध्ये थोरियम हे जे काही किरणोत्सारी मूलद्रव्य आहे, या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी थोरियम 235 पासून युरेनियम 233 या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो काही धडा होता अणूचे अंतरंग, हा संपलेला आहे. या घटकावरती आधारित महत्त्वाचा भाग म्हणजे समस्थानिक, त्यांची व्याख्या, त्यानंतर त्यांचे उपयोग, त्यानंतर अणुभट्टी
आणि या अणुभट्टीमध्ये नियंत्रक आणि संचालक म्हणून किंवा मंदक म्हणून कोण काम करतं ते महत्त्वाचं आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे, जे समस्थानिकांचे उपयोग आहेत ते वहीमध्ये लिहून काढा, पाठ करा. त्यानंतर भारतातली पहिली अणुभट्टी कोणती होती, ती कधी कार्यान्वित झाली आणि तिचं नाव काय आहे तेही लिहून काढा आणि पाठ करा.